नमस्कार. आयुर्लॉजिकमध्ये सर्व दर्शकांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण एक खूप महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. उन्हाळ्यामध्ये अंड खाल्लं तर चालतं का? ते आपल्या तब्येतीला गरम तर नाही पडत? हा प्रश्न आम्हाला नेहमी विचारला जातो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंड्याबद्दल आधुनिक सायन्स काय म्हणतं आणि आयुर्वेदाचं म्हणणं काय आहे ते जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. संपूर्ण जगामध्ये अंड हा आपल्या आहाराचा खूप महत्त्वाचा एक घटक मानला जातो, कारण हा उत्तम प्रोटीन सोर्स आहे आणि ह्याचे पदार्थ जे बनवले जातात ते इझी असतात, लवकर त्याचे प्रिपरेशन्स तयार होतात आणि त्या छोट्याशा अंड्यामधून भरपूर प्रमाणात प्रोटीन मिळाल्यामुळे आपल्याला असं वाटतं की आपली प्रोटीनची रिक्वायरमेंट जी आहे ती या अंड्यामुळे पूर्ण होते आणि त्यामुळे ब्रेकफास्ट म्हणा, लंच म्हणा, डिनर म्हणा, त्याचे वेगवेगळे पदार्थ करून आपल्या आहारामध्ये आपण समाविष्ट करत असतो. परंतु बऱ्याच लोकांना अंड पचत नाही किंवा अंड खाल्ल्यानंतर ॲलर्जी येते, त्यामध्ये जे प्रोटीन असतं त्यामुळे हे प्रकार उद्भवतात. तर अशा लोकांना मग प्रश्न पडतो की आपण प्रोटीन म्हणून काय खाल्लं पाहिजे. आणि शिवाय बऱ्याच लोकांना असंही वाटतं की अंड हे उन्हाळ्यात गरम असतं किंवा प्रेग्नन्सीमध्ये बऱ्याच लोकांना असं वाटतं की अंड खाल्लं तर आपल्याला त्रास होईल किंवा मिसकॅरेज होण्याची भीती असते. तर अंड हा एक असा प्रकार आहे, त्यामध्ये प्रोटीन भरपूर असल्यामुळे ते पचायला जरा जड असतं आणि हे प्रोटीन शरीरात पचायला वेळ लागतो आणि त्यामुळे शरीरामध्ये एक ऊर्जा तयार होते आणि म्हणून मग त्याचा गरम असा इफेक्ट आपल्याला जाणवतो, बऱ्याच लोकांना जाणवतो. आता जाणून घेऊया की आयुर्वेद अंड्याबद्दल काय सांगतं. तर आयुर्वेदाने अंड्याला गरम सांगितलेलं आहे आणि पचायला जड सांगितलं आहे. अंड खाल्ल्यामुळे आपल्या शरीरामध्ये कफ आणि पित्त या दोन दोषांची वृद्धी होते आणि वाताचं मात्र शमन होतं असं आयुर्वेदाने सांगितलं आहे. आता आपण बघूया की शरीरामध्ये वात केव्हा वाढलेला असतो. वृद्धावस्थेमध्ये वात वाढलेला असतो किंवा जे अतिशय रोड आहेत व्यक्ती, जे खूप काम करतात, ज्यांना खूप श्रम होतात, अशा व्यक्तींमध्ये वात वाढतो. तर अशा व्यक्तींनी अंड खाल्लं तर त्यांना त्याचा फायदा होतो. परंतु जे बैठे कामं करणारे लोक आहेत, ज्यांच्या शरीरामध्ये पित्त वाढलं आहे, म्हणजे ज्यांना ॲसिडिटीचा त्रास होतो किंवा काही स्किन डिसीज आहेत, अशा व्यक्तींनी जर अंड अति प्रमाणात खाल्लं तर त्याचा त्यांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे अंड आपण गरम आहे का थंड आहे हा विचार करण्यापेक्षा अंड कोणी खावं, किती खावं याला जास्ती महत्त्व दिलं पाहिजे. म्हणजे ज्या व्यक्तींमध्ये आधीच शरीर खूप धष्टपुष्ट आहे, शरीराचं पोषण व्यवस्थित झालेलं आहे, अशा व्यक्तींनी प्रमाणाबाहेर अंडे खाल्ले तर त्याचा दुष्परिणाम त्यांच्या शरीरावर नक्कीच दिसू शकतो. परंतु एखाद्याला स्ट्रेंथ वाढवायची आहे, ताकद वाढवायची आहे, मसल मास वाढवायचं आहे, जसं की प्रेग्नन्सीमध्ये असतं, लॅक्टेशन पिरियडमध्ये असतं किंवा वृद्धापकाळामुळे जेव्हा आपली एनर्जी कमी झालेली असते अशा अवस्थेमध्ये किंवा बरेच आजारानंतर जेव्हा ताकद शरीराची भरून काढायची असते, अशा अवस्थेमध्ये जर आपण अंडे खाल्ले तर ते आपल्या शरीराला निश्चितच फायद्याचे ठरणार आहेत. परंतु आता बऱ्याच लोकांना अंड्याची ॲलर्जी होते किंवा काही लोकांना त्याचा पंजंट स्मेल आवडत नाही किंवा काही धार्मिक कारणामुळे लोक अंडे खात नाहीत. मग अशा व्यक्तींनी प्रोटीन सोर्स म्हणून काय खावं हा खूप एक महत्त्वाचा प्रश्न असतो. तर तोही खास करून उन्हाळ्यामध्ये, कारण आयुर्वेदाने सुद्धा हिवाळ्यामध्ये अंडे खावे असं सांगितलं आहे. मग उन्हाळ्यामध्ये प्रोटीन सोर्ससाठी आपण काय खायला हवं? तर उन्हाळ्यामध्ये प्रोटीन सोर्ससाठी चणा डाळ ही अतिशय उत्तम आहे. चण्यामध्ये अंड्या इतकंच प्रोटीन तुम्हाला मिळेल, म्हणजे एक अंड्यामध्ये 6 ग्रॅम प्रोटीन जवळपास मिळतं. तसंच 50 ग्राम चणा डाळीमध्ये किंवा पूर्ण चण्यामध्ये तुम्हाला 8 ते 10 ग्रॅम प्रोटीन मिळू शकतं. त्यामुळे प्रोटीनचा जर विचार केला तर चणा डाळ ही अतिशय उत्तम आहे. तसंच चणा डाळ ही शरीराला गारवा देणारी आहे, पित्त शमन करणारी आहे. त्यामुळे खास उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपण चणा डाळ ही आवर्जून खाल्ली पाहिजे आणि म्हणूनच आपल्या संस्कृतीमध्ये उन्हाळ्यामध्ये चणा डाळीचं बनवलेलं सत्तू खाल्ला जातो. तसंच चैत्रगौरीला चणा डाळ सुवासिनींना वाटली जाते किंवा बारशाला सुद्धा चणा डाळ पूर्वी वाटली जायची, कारण चणे हे अतिशय पौष्टिक आणि आपलं बल वाढवणारे आहेत. आणि त्यामुळे ही अशी चणा डाळ जर आपण ब्रेकफास्टला खाल्ली तर त्यातून आपल्याला सफिशियंट प्रोटीन नक्कीच मिळतील. शिवाय चणा डाळीमध्ये रफेज, फायबर्स हे भरपूर प्रमाणात असतात. परंतु चणा डाळ ही थोडीशी वातूळ असते, कारण की ती वृक्ष असते आणि थंड असते, त्यामुळे शरीरात वात वाढण्याची शक्यता असते. म्हणून चणा डाळ जेव्हा आपण खातो तेव्हा ती काही तास आधी भिजवून ठेवावी
की भिजवून ठेवल्यामुळे त्यातले फायटेट्स जे असतात ते निघून जातात आणि मग त्याच्यातले प्रोटीन जे असतात ते लवकर ॲब्सॉर्ब होण्याला मदत होते. आणि चणा डाळ तयार करताना, त्याचे पदार्थ तयार करताना त्याच्यामध्ये तुपाचा किंवा तेलाचा वापर जरूर करावा, म्हणजे ती पचायला हलकी होते आणि आपल्या शरीरात त्याने वात वाढत नाही. यासाठी एक साऊथ इंडियाचा पदार्थ मला अतिशय आवडतो, त्याला सुंडल म्हणतात. तिकडे चणे छान बॉईल केले असतात आणि त्याच्यावर फक्त ओलं नारळ घातलेलं असतं आणि वरून थोडीशी हिंग आणि जिऱ्याची फोडणी घातली असते. हे असं जर का वाटीभर सुंडल तुम्ही ब्रेकफास्टला खाल्लं तर तुमच्या शरीराला आवश्यक तेवढे प्रोटीन नक्कीच मिळतील आणि तुम्हाला मग आपल्याला अंड खाता येत नाही तर मग आता प्रोटीन कुठून मिळेल हा प्रश्न कधीही पडणार नाही.